स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। गणपती विघ्नहर्ता विनायक अशा अनेक नावांनी आपण गणपतीची पूजा करतो। पुराणात गणपतीच्या अनेक कथा सांगितलेल्या आहेत। काही पुराणात गणपतीचे वर्णन ब्रह्मचारी म्हणून केले जाते, तर काही ठिकाणी गणपती विवाहाच्या कथा सांगितल्या जातात। रिद्धी आणि सिद्धी या गणपतीच्या पत्नी आहे असे आपण ऐकले असेल किंवा अनेक ठिकाणी वाचले असेल। चला तर जाणून घेऊया याबद्दल। अनेक मंदिरात गणपती आणि रिद्धी सिद्धी आपल्याला पाहायला मिळतात। काही जणांच्या मते रिद्धी सिद्धी हे प्रतीकात्मक रूप आहे। दक्षिणेत तर गणपतीचे ब्रह्मचारी रूप पाहायला मिळते। पुराणात गणपती विवाहाच्या अनेक आख्यायिका सांगितलेल्या आहेत। चला तर त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया। रिद्धी सिद्धी असे म्हटले की आपण म्हणतो या तर गणपतीच्या पत्नी आहेत, पण तुम्हाला माहित आहे का आपल्याकडे 2 भार्या असणारे गणराज दक्षिणेत मात्र ब्रह्मचारी रूपात आहेत। आता तिथे काही ठिकाणी रिद्धी सिद्धी बसतात बाप्पाच्या शेजारी, पण त्या गणपतीच्या सकारात्मक शक्ती मानल्या जातात। शंभो शंकर, पार्वती, गणपती आणि कार्तिके असे चौघांचे कुटुंब। पण मुलं मोठी झाल्यावर आई वडिलांना त्यांच्या विवाहाची चिंता वाटू लागते। अगदी त्याप्रमाणे शंकर पार्वती यांना मुलांच्या विवाहाची काळजी वाटू लागली। आपल्या माता पित्यांचा विचार ऐकून दोन्ही मुले माझा विवाह आधी होणार असे म्हणू लागले। शंभो महादेव आणि पार्वतीला आश्चर्य वाटले। त्यांनी दोन्ही मुलांना सांगितले, जो कोणी सर्वात आधी पृथ्वी प्रदक्षिणा करेल त्याचा विवाह आधी होईल। कार्तिकेय लगेच पृथ्वी प्रदक्षिणेला निघाला, पण गणपती बाप्पाने माता पित्यांना आसनावर बसवून त्यांची विधिवत पूजा केली आणि त्यांना प्रदक्षिणा घातली। माता पित्यांना घातलेली प्रदक्षिणा पृथ्वी प्रदक्षिणेचे फळ देते असे गणपतीने सांगितले। शंभो शंकर पार्वती प्रसन्न झाले आणि त्यांनी हा प्रकार प्रजापती यांना सांगितला। गणरायांच्या बुद्धी चातुर्याने ते प्रभावित झाले आणि आपल्या कन्या सिद्धी आणि बुद्धी सोबत गणरायाचा विवाह लावून दिला। गणपतीला सिद्धीपासून क्षेम आणि बुद्धीपासून लाभ असे 2 पुत्र झाले। लोक परंपरेत यांना शुभ आणि लाभ असे म्हणतात। गणपतीच्या विवाहाची कथा शिवपुराणात सांगितली जाते। गणपतीच्या भार्या म्हणून रिद्धी सिद्धी असे म्हणतात, पण काही जणांच्या मते रिद्धी असे नाव नाही, ते नाव आहे रुद्धी आणि संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ आहे भरभराट आणि सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती होय। गणपतीच्या विवाहाबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की गणपती तप करत असतात, तिथून तुळस जात असते। ती गणरायांचे रूप पाहून मोहित होते आणि विवाहाचा प्रस्ताव ठेवते, पण गणपती ब्रह्मचारी असल्याचे सांगून नकार देतात। तेव्हा तुळशीला राग येतो आणि ती शाप देत तुझा 2दा विवाह होईल। यावर गणराय तुळशीला शाप देतात, तुझा विवाह असुरासोबत होईल। म्हणून तुम्ही पाहिलं असेल गणपतीच्या पूजेत तुळस वापरत नाहीत। तसेच तुळशीने जेव्हा वृंदाचा अवतार घेतला होता तेव्हा तिचा विवाह जालंधराशी झाला होता। रिद्धी सिद्धी यांच्याबद्दल माहिती घेत असताना उरण येथील रिद्धी सिद्धी विनायक देवस्थानाची माहिती मिळाली। हे मंदिर 600 ते 700 वर्षे जुने असून मंदिरातील गणेशाची मूर्ती एकाच पाषाणात कोरलेली आहे। एकाच पाषाणात गणपती आणि त्याच्या 2 बाजूंना रिद्धी सिद्धी उभ्या आहेत। हे या मूर्तीचे वैशिष्ट्य आहे। शिवपुराणात गणपतीच्या पत्नी म्हणून सिद्धी बुद्धी असा उल्लेख आहे, तर ब्रह्मवैवर्त पुराणात सिद्धी आहे पण बुद्धीची जागा पुष्टीने घेतली आहे। मत्स्य पुराणात रिद्धी आणि बुद्धी या गणपतीच्या पत्नी आहेत असे सांगितलेले आहे। गणरायाच्या पत्नी रिद्धी म्हणजेच विवेकाची देवी, तर सिद्धी म्हणजे यशाची देवी आहे। स्वस्तिकाच्या दोन्ही वेगवेगळ्या रेषा रिद्धी सिद्धीला दर्शवितात। आपल्या शास्त्रात आमोद आणि प्रमोद ही गणपतीची नातवंडे आहेत, तर तुष्टी आणि पुष्टी या गणपतीच्या सुना आहेत असेही म्हणतात। गणपतीच्या विवाहाबद्दल माहिती घेत असताना तिथे कार्तिकेयचा उल्लेख सापडत नाही, कारण तो पृथ्वी प्रदक्षिणेला गेलेला असतो। तो पृथ्वी प्रदक्षिणा करून येतो तेव्हा नारद मुनी त्याला गणपतीच्या विवाहाबद्दल सांगतात। कार्तिकेय व्यतीत होता आणि घर सोडून जाण्याचा निश्चय करतो। माता पिता त्याला समजावतात, पण तो ऐकत नाही आणि क्रोच पर्वतावर निघून गेले। तेव्हापासून त्याचे कुमार हे नाव सगळीकडे प्रसिद्ध होते। ही कथा शिवपुराणात सापडते, पण ब्रह्मवैवर्त पुराणात मात्र कार्तिकेयचा विवाह होतो असे सांगण्यात आले आहे। ब्रह्मदेव कार्तिकेयचा विवाह देवसेना या सुंदर कन्येशी लावून देतात।